मित्रांनो नमस्ते. मी स्वप्नील नरुटे, समर्पण सेवा संस्था आणि समर्थ रुग्णालयाचा सर्वे. आज तुमच्यासमोर एक चांगला आणि एक वाईट प्रसंग मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे. अपघात झाल्यानंतर आमची आठवण काढली जाते. त्या ठिकाणी आम्ही कुठलाही वेळ न दवडता जाऊन त्या जखमीला ग्रामीण रुग्णालयापर्यंत उपचारासाठी दाखल करतो आहे. ग्रामीण रुग्णालयापर्यंत आम्ही त्यांना सोडू शकतो आहे, कारण तेवढा खर्च आम्हाला परवडण्यासारखा असतो आहे. बाकी खर्च थोडासा जे सांगली कोल्हापूरला जर पेशंट न्यायचा असेल तर त्याचा खर्च द्यावा लागतो. पण प्रॉब्लेम असा आहे, काही लोक फक्त गरजेपुरता आमचा वापर करतात. 108 ॲम्ब्युलन्स 102 ॲम्ब्युलन्स नसेल तरच आम्हाला बोलवलं जाते, म्हणजे अडचणीच्या टायमाला फक्त बोलवलं जाते. आता एक तुम्हाला किस्सा सांगतो. परवा आळते रोडला एक अपघात झाला. 3 जखमी होते. मी पण पोस्टमॉर्टमच्या कामात होतो. माझी पण ॲम्ब्युलन्स एक बुक झाली होती आणि एक दारात होती. अपघातचा कॉल आला. आम्ही तिथं मत्तीला पोचू शकलो नाही पहिला, कारण मग त्या लोकांनी रिक्षातनं इकडनं तिकडनं पेशंट शिफ्ट केले. नंतर ग्रामीण रुग्णालय जेव्हा पेशंट आला त्यावेळी आपल्याला बोललं गेलं. मग त्यांना तिथं ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे आपल्याला बोलवलं. त्यांना समजून सांगितलं, भाडं बाबा सांगलीचे एवढं होते. ठीक आहे म्हणला. तो नातेवाईक होता. तो म्हणला, साहेब काय अडचण नाही, गाडीत घालतो, तिथे गेलं देतो. पेशंट गाठला. तिथे गेल्यानंतर तो ड्रायव्हरशी अतिशय उर्मट भाषेत बोलायला चालू केला. थांब की, आमचं काय चाललं आहे, आम्ही कुठल्या ह्याच्यात आहे, कळत नाही काय, असं तसं बोलायला. मग नंतरनं आणि कुठला तरी एक मी हा संघाचा अध्यक्ष आहे असं तसं काय तर तो सांगायला आला. नंतर ड्रायव्हरनं वैतागून मला फोन केला, कारण ड्रायव्हरला साताऱ्याला दुसरं एक पेशंट घेऊन जायचं आणि ते भाडं बुक होतं. मग ड्रायव्हर मला सांगितलं, मी त्या मुलग्याशी बोललो. मग त्या मुलगा बोलतानाच लक्षात आलं की हा जरा वयानं लहान असणार आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीने बोलायला आहे. मला म्हणला, नाही साहेब, तुम्ही आमच्या पेशंटचा जीव वाचवला आहे आणि आम्ही तुमचं पैसे देणारच आहे, ह्याला थोडा वेळ थांबायला सांगा. मी त्याला समजून सांगितलं, अरे म्हटलं ते गाडीला दुसरा कॉल ठरलेला आहे म्हटलं, त्यावेळी तिथं पोचवणं गरजेचं आहे, त्याला तेवढं पाठवून दे की म्हटलं. आणि कोण तुझे नातेवाईक येत असतील त्यांना सांग ऑनलाईन मारा म्हणून. असं बोलणं झालं. असं करत करतो देतो थांबायला सांगा म्हणून जवळपास पाऊण तास त्या मुलग्याला तिथं बसवला. आणि पाऊण तास बसवल्यानंतर त्याला काय जे नातेवाईक येत होते त्यातल्या कोणाकडेच पैसे नव्हते, गडबड झाले असतील. नंतर आमचे एक त्या गावचे एक मित्र आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा काही संबंध नव्हता. पण त्या बिचाराला मी फोन केला की दादा असं असं झालं आहे. मला म्हणला, स्वप्नीलदा, तुमची आम्हाला मोठी मदत असते, तुम्ही गाडी बोलवून घ्या, मी तुम्हाला पैसे पोच करतो. आता ह्या गोष्टीला आज 3रा दिवस आहे. मी पण ठीक आहे म्हणतो, ड्रायव्हरला सांगितलं तू निघून ये बाबा, ते पैसे ऑनलाईन पोच करतील. आज 3 दिवस झाले, पैसे काय पोच झाले नाहीत. ह्याच्या आधीसुद्धा असे वाईट अनुभव आम्हाला आल्यात. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, फक्त गरजेपुरता वापर करू नका. ज्या माणसानं गरजेची वेळी मदत केला आहे त्यालाच आपल्या मागं लागायला लावू नका, कारण परत भविष्यात नाही तर मदत करताना ते तुम्हाला 10 वेळा विचार करणार. आणि त्याच गावचा आणखीन एक 2010चा किस्सा आहे, तो मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो.